विधानसभेचा आखाडा त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शंभूराज देसाईंनी पदाचा गैरवापर केला, पोलीस खात्याचा गैरवापर करून गद्दारांना पळायलाच त्यांनी मदत केली, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर आम्ही खुलेआम लपून गेलो नाही, शंभूराज देसाईंचं उत्तर। तसंच मी पदाचा गैरवापर केला तर त्यावेळी ठाकरे मुख्यमंत्री होते, अशी ही टिप्पणी। चांदवडमध्ये फडणवीसांकडून राहुल आहेरांना मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलंय। तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो। प्रचार सभेत फडणवीसांचं वक्तव्य। 20,000च्या आत लीड असेल तर राज्यमंत्री आणि 20,000वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्रीपद देण्याचं आश्वासन। महायुतीमधून मंत्रीपद द्यायचं आणि बंडखोरी करायची हे चालणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना इशारा। अक्कलकुवामधून हिना गावित बंडखोरी करत अपक्ष रिंगणात आहेत। इथून शिंदेगडाचे आमशा पाडवी महायुतीचे उमेदवार। ही विधानसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल, दीपक केसरकरांची माहिती। तर राजकीय वारसा मुलगी सोनाली नसेल, लवकरच वारसदार ठरेल, केसरकरांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली होती, आपल्या सभेमध्ये त्यांच्यासाठी खाट ठेवूया, संजय राऊतांच्या मनसेच्या महायुतीच्या सभेमधील खुर्चीवरूनच हा दावा आहे। देवेंद्र फडणवीसांच्या अस्तित्वाची लढाई आमच्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई, संजय राऊतांचा हल्लाबोल। महाराष्ट्राच्या तुळशी वृंदावनामधील भांगेची रोपटी उपटून टाकणार, असंही टीका। मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची उडवली खिल्ली, मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून काही जण भावनिक राजकारण करतात, असंही वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचं बटन दाबणार, सर्वांना सांगणार, या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप। काही संदर्भामध्ये आक्षेप घेत मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश।